उठलेत, चहा बनवत आहेत. आणि चहा अरे गॉड भाई मस्त आहे बाबा. तिकडे बस वाढ दुकान होता. दुकान आपण कोणच नाही, आम्ही चौघ जण. बाकी सगळे होते होते. सनराईज समोर जावायचं इथे. चहाचा आस्वाद घेऊया. चहा आमचे प्रशांत बाबा, चहा, सौरभ, सुशांत आणि कोणाला पण तोंड उचलेलं नाही आहे. चहा पाहिजे कारण की सर हिंमत नाही अजिबात. जाम थंडी आहे. 2026 जिंकली आमची. पहिला तर घ्यावा आमचा आणि जाम मजा केली आपण. उन्हाळा प्रसाद येऊन दे. आता आपण चहा पिऊया. पण आहेत आणि पोहे पण आहेत. एक मोठा पाणी भेटलाय आमच्या टेंट मध्ये अडकलाय. हे लोक पाहिजे ते हे लोक बाबा. हा आला एवढा मोठा ससा आला कसा बाहेर. चाय विथ बाबा प्रशांत बाबा. बेका आमची टेंटची हाल झालेली आहे. एवढी हवा आहे. नावले होते चाय पोहे. हा आणि आमचा बिल्डर ह्याची थंडी वाढत नाही. पव चाय प्लेट आलं म्हणून चाय भेटले. हे जवानी हे दिवानी. पाणी घे पाणी घे. मित्र आहेत नाश्ता बनवतात आपल्यासाठी. ओमकार गणाभाई पवा स्पेशल दादा चहा चहा घे. मेंबर झाले पाणी आणत झालेत. आता जायचं आपल्याला सोलापूरला. सो त्या साईडला पाणी आहे. तिथे पाणी चांगलं आहे ॲक्च्युली त्या साईडला. सो तिथे आम्ही तिथे काल पाणी सगळं भरलेलं. ओके आणि हा स्पॉट आहे. ह्या स्पॉटच्या मागे ते टाके आहेत, पाण्याच्या टाके आहेत. तर तिथे तुम्ही पाणी भरू शकता. हवा किती हवा भरपूर आता पण. त्याच्याकडची बॅग पॅकिंग चालू आहे थोडीशी अनपॅकिंग. आणि सामान सगळं आपण क्लिअर केलेलं आहे. ते काय ठेवलेलं आहे आपली विजवलेली आहे. कारवा की तलाश है. So we are moved to next Fort Salota. राहिलेलं नाही आहे काढलं आपण तिथलंय. चला तो मित्रांनो आता आपण चाललोय सलोटाच्या वाटेवरती. संपूर्ण त्याच्या आपल्या डोक्याची मागच्या बाजूने आहे आणि समोर आहे किल्ला. सो अशी मस्त अशी वाट आहे ॲक्च्युली. जबरदस्त वाटतं या वाटेने जाण्यासाठी. तुम्ही ते नक्की या. आणि या सीझनमध्ये या थंडीमध्ये किंवा पाऊस संपला तर तुम्ही नक्की या गडाला व्हिजिट करा. कारण की इथे सोय चांगली आहे. वरती कॅम्पिंग तुम्ही करू शकता. सो या पाणी असेल नाही पाणी नाही काय. हा कोलंबी हा ते पाणी सोय कमी आहे. इथे पण आपण राहू शकतात. या सोडल्याच्या जस्ट समोर गुफा आहे.
व्ह्यू इथे मस्त भेटेल व्ह्यू पण कळा काय ते बघा एका शूट साठी कधी आम्ही स्ट्रगल करतो एक फोटो आणि व्हिडिओ साठी स्पॉट सावकाश आहे घाबरलो की झाड किती पण नाही सौरभ बस काय झालं रे? मला थंडी थंडी दादू गेलास तर मेरा बच्चा डर गया कमॉन गाइस थंडी भरते जाऊ ना पुढे वा मग थंडी लागते मागच्या हे घे बॅग घे ए गण्या चल हे घे बाबा जास्त वेळ घेतला मी सो इथून आता चाललो आपण सालोटाला या काय जायचं आहे आणि ही अशी वाट गेल्या अशी उभं जायचं आपल्याला सलोटा चाललोय सो तिथं आम्हाला त्याच पाणी खालती यायचं आहे गावात जायला पण आमच्या सगळ्या बॅगा आम्ही इथे ठेवल्यात एका ठिकाणी गुफेमध्ये कारण की पण वरती घेऊन जावं पण खालती आणं त्यापेक्षा ते ठेवलं बरं कारण की इथे कोण नेत नाही असे दादा बोलले होते गावातले आमचे गाईड सो तर जाऊया आपण आता सलोटाला आय थिंक अर्ध्या तासाचा पॅच आहे तो इथून वरती जाण्यासाठी टाइम सो थोडासा आपण वरती चढल्यानंतर इथे एक मेन टच लागतो शिड्यांचा सो त्या तिथे एक केव्स आहेत आय थिंक ही अशी वाढणार वरपर्यंत आणि ह्या सगळ्या पायऱ्या आहेत त्याची हाईट खूप जास्त आहे पायऱ्यांची ओके सो हा पॅच चढताना पण थोडीशी काळजी घ्यावी लागेल सो कटिंग पॅच चालल्यानंतर ही थोडीशी आमची क्षणभर विश्रांती पाय टाक होती हात दे ग्रिप टाक हा कोण बोलते बघ वेल डन आपल्याला एक दरवाजा लागलेला आहे या दरवाजात एंट्री केल्यानंतर पुढे आपल्या थोडं आणखी जायचं आहे एक नमस्कार श्री भक्त हो या शिवतीचं आपले स्वागत या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वाभिमान या गुणाचे स्मरण करा जय भवानी जय शिवराय असा फलक लावलेला आहे तो फलकपासून आता आपण पुढे चालू आपल्या डेस्टिनेशनवरती बट ही जी वाट आहे भावी मित्रांनो बघा इथून खूप साऱ्या गोष्टी दिसू शकतात ॲक्च्युली मला माहिती नाही कोणते कोणते किल्ले आहेत पण हा जो संपूर्ण प्रांत आहे ह्याच्यामध्ये बरेचसे किल्ले असू शकतात सो आपण काल त्या स्पॉटला होतो तिकडल्या त्या तो साल्ल्याचा फोर्ट आहे तिकडे माणसं काय येतात ते त्या आपल्याला भेटले वाटतं आणि तसं मग चला सो फायनली आता आम्ही टॉपला पोचतो सो तो तिथे स्पॉट आहे सलोटाचा आणि त्याच्या अपोजिट साल्ल्याचं टॉपचं परशुराम मंदिर सो पाण्यात आम्ही
सलोटाच्या एंडला पोचलो आहोत. इथे थोडंसं आम्ही आता स्नॅक्स वगैरे नाश्ता करणार आणि निघणार आहोत आता आपल्या बेस्ट विलेजला. इथे आता आणखी कुठले कुठे किल्ले आहेत आजूबाजूला सांगा मला. इथं भुट्ट्या डोंगर आहे, लव्हारे आहे, हां पाचपांडव आहेत, रवा डोंगर, लांबा डोंगर, तिकडं मुंडेर, मोरा, हातगड, मांगीतुंगी, नाभी, तांबोळी, दिगम, धामगड, नांद्या, वनगड सांडिया. त्या साईडला. ओके आणखी थोडी त्या बाजूला मग आपला भिल्लाय, सौलेर, दोडप, दोडप त्या साईडला ना? जावळ्या, मावळ्या सप्तशिंगी, असे तिकडे किल्ले भरपूर किल्ले आहेत. भरपूर किल्ले इथून दिसतात ना. जवळजवळ 10 किल्ले असतील ना. जास्तच ना. 25 किल्ले असे 25 किल्ले आहेत इथून दिसतात सगळे. थोडा किल्लर वातावरण हां त्यामुळे ओके. सो इथून जवळ आपले 25 किल्ले दिसतात आसपास. तर दादा आपल्याला माहिती सांगितली किल्ल्यांबद्दल. आपल्या बेस विलेजला आपले दोन्ही स्टेक झाले साले सलोटा. गाइस चलो बाय. बाय बाय. भेटू आता अभी मिलेंगे अगले टाइम. नेक्स्ट ट्रेक पे मिलेंगे. नाही आता परत भेटणार आपण चिकन खायला. चिकन अजून बाकी आहे ना भाई. वन टाइम बाकी अजून ब्लॉगमध्ये. तुम्ही कंटिन्यू ब्लॉगमध्ये जावा अजूनही. आपला ब्लॉग अजून एंड झालेला नाही आहे. सो स्टे ट्यून अँड कनेक्ट. सो त्या ठिकाणी आम्ही आमच्या बॅगा ठेवल्या होत्या की बॅगा पुन्हा वरती आणा पुन्हा खाली घेऊन जाण्यापेक्षा तिथून आपल्या खाली जायचं उतरायचं. सो असा आमचा प्लॅन होता. सो आता आम्ही पुन्हा उतरतो आमच्या स्पॉटवरती. तिथून आम्ही जाणार आमच्या गावामध्ये. तिथे आपण काल आपल्या दादासाठी जेवणाची ऑर्डर दिली होती. बघू काय आहे टाईम. चला आता खाली जाऊ आपण. तिथे लवकर पटापट चला ते गाईस. पुढे गेलेत वाटा पाहायला. पाय चालावे चालावे हवं किडे पण याच्यामध्ये. तर ही वाट जाते चालल्या वाडीमध्ये शॉर्टकटने. आलो आंघोळीला. छोटासा डबका येते खूप. तिथे पण आता आपले आंघोळ करतील. काय भेटत तरी चलेगा. सोडणं पडेगा अभी. चलना पड़ेगा भाई अभी. ऑप्शन नहीं है. किसको जाने का उसको जाओ. थोडस पाणी भेटलेलं आहे. त्या आता थोड्या ह्याच्यामध्ये डबके तर आता आंघोळ करून फ्रेश होतील. मग आपण आता जाऊ. पाणी थोडं भेटत ते आपले काशी करतात. चला लवकर ये. आणि आमचे प्रशांत झिमा आता आपली बॉडी दाखवत आहेत. पुढे कर. चला आपण जाऊया आता. त्यांचं काय होणार नाही. चला हे लवकर ये चल. हा दमले झोपले आराम करतायत. टाकू घ्या काय पाहिजे कोणाला. मग मी चाकू पाहिजे ना कापायला. जमलात छे अजिबात नाही. आरामात ना. एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून. भावाला बघून कॉन्फिडन्स येतो. भाव कुठे गेला. भावा झोपला. बघ कसा लास्ट डे आपला. खूप सोपा होता. अजून एवढे स्टॅमिना तुमचं काय मत आहे आजच्या ट्रेक बद्दल खुशू. मस्त मजा आली. आम्हाला पुढचा ट्रेक अजून एक ट्रेक व्हावा. अजून एक ट्रेक तिकडनं अजून चढू शकतो. हा अजून एक डोंगर आम्ही चढू शकतो. एवढी आमच्याकडे कॅपॅसिटी आहे अजून. तो तर भूक लागली ना आता. हा भरपूर भूक लागली आता. हा जे बनतं आपल्याला. पटापट जेवायचं आणि निघायचं. पुढचा सांगतो. मलंगकुडम. मग काय वाटतं अशा ट्रेक बद्दल. खूप छान ट्रेक होता.
रात्रीची थंडी वाजली ती आयुष्यभर लक्षात येईल आमच्या. एवढी थंडी होती की अजून जाणवते ती थंडी. बाकी खरंच जर तुम्हाला सुद्धा यायचं असेल तर नक्की ट्राय करा तुम्ही. खूप छान असे experience आणि व्ह्यूज सुद्धा खूप छान आहे वरतून. आणि जेवण आपलं कसं होतं आज कालचं? कालचं जेवण तर एक नंबर झालं होतं. सर्वांनी मिळून केलं होतं. आणि हा मग आणि मेन आमचे शेफ ते बघा प्रसाद. असं आपले मेन शेफ आमचे मेन शेफ आहेत उभरायचे मालक. तर यांनी केलं होतं. तर खरंच खूप छान झाला होता कालचा. आम्ही दाल खिचडी केली होती. खरंच खूप छान होता. आणि सर्व पोरं एकदम पोट भरून जेवली. बस तसू माझ्याकडनं काय ऐकायचं तुम्हाला? ट्रेक खूप छान होता. पुढचा प्लॅन पण आपण लवकर करूया. कोणता करायचा? एमकेचा प्लॅन असणार आहे. तुम्ही पण या, आम्ही पण येणार. मजाच करायची. बाकी कोणी येऊ नका. आपल्या 20 लिटरच्या बॅगा चालू करा. आणि एक बॅगा आणा फक्त. शूज नसले तरी चालेल. आणि प्रत्येकाने अंघोळीला टावेल आणा आपापला. शिका यांच्याकडून. छोटा टावेल आणला. कसा वाटला आजचा आपला? फर्स्ट टाइम होता स्टे. हा तू स्टेला होता का? मागच्या होता ना तो. खूप मजा आली. हा काय हे नव्हतं. आम्ही स्वतः जेवण बनवलं. खूप मस्त वाटलं. थंडी कशी वाटली कालची? थंडी खूप होती. टेंट पण आणा आणि जरा चादरी पण आणा. सुशांत बस गण्या मस्त होता. सेकंड स्टे आमचा मस्त आला. जेवण बिवण आम्ही बनवलं यावेळी. पापड बाजले तसंच मेन शेफ झाला. आम्हाला वाटलं होतं की एवढं होईल परत. प्लॅन भरपूर लय मोठा होता. कधीपासूनचा होता. पण फायनली तो झाला सक्सेसफुल. 1.5 वर्षानंतर तो सक्सेसफुल झाला. पण मजा आली. थंडी खूप. सगळ्यांनी मदत केली. सगळ्यांनी सहकार्य केलं. त्या सहकार्यासोबत आपलं आज झालं. म्हणजे आपलं पाणी भेटलं. सर्वात वेगळं पाणी सोय झाली चांगली. सगळ्यांनी मदत केली. पाण्यासोबत पाणी सगळ्यांनी भरपूर पाणी आणलं. पण पाणी वर आहे. वाटेल पाणी टाकायचं पिण्याचं नाही. पण वर टाकायचं पाणी पिण्याचं आहे ना. हा सो प्रशांत तुम्ही काय करताय? काय लिंबू सरबत आमच्या राहुलसाठी. का रे काय झालं राहुलला? खूप सोपा होता गड. भावाला आमच्या अजून 5 गड करू शकतो आम्ही. ताकद आहे. चेहरे बघा. हॅपी एकदम चेहरे आहेत ना. आता प्रशांत लिंबू सरबत बनवत आहेत. ते सगळ्यांना लिंबू सरबत ना? ते सगळ्यांसाठी थोडं पिया आणि खुश राहा. मस्त एकदम एक्सपिरियन्स करा. मस्त एकदम एक्सपिरियन्स. थंडी जेवण एक नंबर. उत्तम नियोजन. शेफ भाई सगळ्या क्रेडिट शेफला. क्रेडिट. हो आजचा आपला ट्रेक झाला फायनली. आता जेवायचं फक्त बाकी आहे. जेवण आपलं बनतंय रेडी होत आहे. आपण दादांना सांगितलं जेवण बनवायला. तो जेवण झालं की आपण निघायचं आहे. कारण की 8:15ची ट्रेन आहे कसारा स्टेशनमधून. आता वाजलेत 2 वाजून गेलेत. सो 3ला ते निघालं तर आम्हाला यायला 8 वाजतील. तो आजचा बेस्ट एक्सपिरियन्स आणि खूप वेगळा अनुभव भेटला. आणि त्या गडाच्या ऑपोजिटलाच ते दादाचं आपलं घर आहे. तिथे तुम्हाला सगळी सोय जेवणाची वगैरे प्लस गाईडची पण. भाऊसाहेब पाटील. सो इथे आता आपल्या जेवणाची अरेंजमेंट चालू आहे. आपले दादा आहेत. दादा पाटील त्याचे भाऊ आणि सगळ्या सरकारी मंडळी आणि मुली. सात आपलं जेवण बनत आहे. आपण त्यांना नाव सांगितलं होतं दादांना बनवायला. मस्त आहे. संपली त्याच्यामध्ये बॉटल. मेड बाय प्रशांत शिवान. आपण जेवण आलेलं आहे. आता जेवण आणतायत. ये आता बंद कर. आता बंद कर. हा माझ्या माहिती मी बघितलंच नाही. गण्या इकडे बस ना. काका बसून बसायचं का दादा? काय काढू?